आता आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 95.34च्या नीचांकीवर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता। गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित। विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार। मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार। गोकुळ संघाची निवडणूक 4 महिने पुढे जाण्याची शक्यता। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पावर आयुक्तांचे केवळ 15 मिनिटं भाषण। आयुक्तांच्या भाषणावर ठाकरे गट आक्रमक। फसवं बजेट म्हणत नगरसेवकांनी पालिका ते हुतात्मा चौक असा पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। रोहित पवारांचे कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। कर्जत जामखेडमध्ये सुरळीत वीज पुरवठा मिळण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। महावितरण अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप। नागपुरात तापमान 45 अंशांवर 58 जणांना उन्हाचा फटका बसला। रुग्णालयामध्ये निर्जलीकरण आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्यानं चिंतेचं वातावरण। मनपाच्या आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये उन्हामुळे मृत्यूची नोंद नाही। जळगावच्या तापमानामध्ये 2 अंशांनी घट। जळगावमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। तापमानामध्ये घट झाली असली तरी वातावरणामधला उकाडा मात्र कायम। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये घोड्यांसाठी खास व्यवस्था। तबेल्यामध्ये कूलर आणि पंखे लावण्यात आले तर घोड्यांच्या गळ्यातही कांदा बांधण्यात आलाय। आज नाशिक शहरातील सिडको आणि नाशिक पूर्व भागामधील पाणीपुरवठा बंद। मान्सून पूर्व दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। बीडमध्ये 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा। डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यामधल्या 8 गावातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर। पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी नमुन्यांची तपासणी। 128 गावांमधील 717 पाणी नमुने तपासले। यापैकी 36 नमुने दूषित असल्याचं स्पष्ट। वाशिममध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे 57 गावातील 836 शेतकरी बाधित। 291 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी संकटात।